25 25 30 35 40 45 945. हाराशी चाली झाली आणि आमचे तोंड लटकले. नमस्कार मित्रांनो, सकाळी दसरगेटचा टोल पास केलाय आपण चाललोय मलकापूर. तर मलकापूर काहून चाललोय तुम्हाला थोडक्यात दाखवू आम्ही काहून चाललोय. तर सकाळचे आता 7 वाजले आहे. आम्ही आता मलकापूर जाण्यासाठी निघाले. हा ट्रक पहा किती मस्त चाललाय आणि आम्ही चाललोय 40च्या स्पीडवर आहे. काही जरत चालत नाही आहे. बनेल राहा. नमस्कार मंडळी, आपण आलो आहे आता मार्केटमध्ये. सध्या पोहोचलो. हे बघा गर्दीसाठी काय गजब व्हायला आहे. ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर आले नुसते रिच ह्याचे. हे आहे तुरीचं मार्केट, पाहू शकता तुम्ही. आता आम्ही थांबलताय. आमची गाडी गुडी आहे. तर हे बा असा काही आजचा माहोल आहे. बरा घेतला बाजूला. या आमच्यात पहिल्या याडी तूर उतरत्या. हे इकडे तुरा उतरल्या. मनोज सर उतरता काय म्हणता? तर आता बघू आपण काय होतं. या आमच्या तुरा आला 8,500. मला पुढे दाखवतो तुम्हाला काय होते काही नाही. बनेल का? तुरीवर तुरी येत आहे मार्केट आता सध्या. म्हणजे मार्केट चालू व्हायला भरपूर टाईम आहे, पण तुरी गावापासूनच येत आहे. हे ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर येत आहे. तेव्हा तुरीचे गंध नुसते जिकडे पाहसान तिकडे तुरी दिसते. इकडे बी तिकडे बी सगळ्या दूर. आम्ही हिंटाय आमचे गंज झाले टाकून. पाहायलाच भेटेल तुम्हाला सांगा. जिकडे पाहिजे तिकडे तुरा लोक आमच्याकडे झाला. आमच्या आणि माहीत आहे कारण आम्ही ब्लॉग बनवत आहे. आम्ही आता चालले पावत्या घ्यायला. कारण आम्ही किती माल आणला आहे आता सबूत आमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आता त्या पावत्या तयार करून घेऊन येऊ. आता आम्ही मार्केटच्या बाहेर आले. बाहेर म्हणजे मार्केटमध्येच आहे. इकडे पावत्या भेटतात. त्या पावत्या आम्ही घेऊ गेटवर. गेटवरून त्या पावत्या घेऊ आणि परत तिकडे जाऊ. अजून तुरीवर तुरी येणं चालूच आहे. मार्केट असंच चालू राहीन. कमसे कम 12-1 वाजेला तुरी येतील. 11-12 वाजता हाराशी चालू होईल. दाखवतो तुम्हाला कसं होते काय होते. बनेल राहा व्हिडिओमध्ये. आता आम्ही सध्या चालले पावत्या आणाले. आता पावत्यासाठी तरी लाईन लागली आहे. तरी या तुरीवर तुरी येत आहे. आता आम्ही आल्यासाठी पावत्या घ्यायला पाहू शकता तुम्ही लाईन केवढी लागली आहे. तर एवढ्या लाईनी म्हणून आम्ही आता पावत्या घेऊ जाऊ तिथे झाल्या. आता आपल्याला पावत्या घेतल्या म्हणजे पावत्या घेऊन घेतल्या आम्ही ना. आता आम्ही चालले परत तिकडे जडी आम्ही तूर टाकायला. इकडून समोरून दाखवतो ना. या आमच्या पावत्या. आम्ही 6 ते 7 जण आले आहे सोबत. तर सगळ्याच्या पावत्या आम्हीच घेतल्या. आता आम्ही चाललो परत तिकडे. हा दाखवतो तुम्हाला काय गंमत आहे तिकडे. बनेल राहा व्हिडिओमध्ये. आजची मजा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता 10 वाजत आले पण अजून आमचा काहीच पत्ता लागत नाही. आणि तुरी येऊन गेला आहे सगळ्या. पाहू शकता तुम्ही जिकडे पाहसान तिकडे तुरी आहे. तर मग बाय भाऊ तुला काय वाटते काय भाव जाईन तुझी तूर? आम्हाला तर भाव भेटला पाहिजे भाऊ.
भाऊ आम्हाला भेटला पाहिजे 10-15 हजाराचा भाऊ. त्याने जर तुम्हाला तुमच्या 10,000 बॉयची भाव टी आहे का भाऊ? त्याने जर तुम्हाला 10,000चा भाव दिला तर ते काय खातील? त्याने शट्टा खावा. मुलीला ऐकली का तुम्ही? यांची अपेक्षा आहे की याला 10,000चा भाव भेटला पाहिजे. अरे 10,000 थोडा त्याला 7,000 बी भेटला नाही पाहिजे. मग अपेक्षा खायला एवढा करपतो. याच्यावर मी आला काय झालं दडपा दडपा त्याला पाहिजे. थोड्या टायमामध्ये चालू होईन आता मार्केट. अजून बी तुरी येतात आहे. 1-1.5 हजाराला होऊन जाईल. थोडा टाइम म्हणजे अजून 1-1.5 तास त्यानंतर चालू होईल. हराशीले भरपूर टाईम आहे म्हणून आता आम्ही आता इकडे आले. म्हटलं काही खाऊ नाश्ता विस्ता करू आम्ही आता. आम्ही ना आणला बी डबा दाखव रे. आम्ही डबा बी आणला आहे आणि म्हटलं थोडंफार इकडून काही घेऊ आणि नाश्ता करू कारण भरपूर टाईम लागणार आहे आपल्याला. संध्याकाळचे 5-6 होते पर्यंत आता नाश्ता विस्ता करून घेतो. आमच्याकडे असा झाला का नाश्ता विस्ता. आता आपण परत चाललो आपल्या ठिकाणावर कारण आता थोड्याच म्हणजे अर्धा-पाऊण तासामध्ये आपलं चालू होणार आहे रॅसी. या साईडनं बी तुरीत पडत आहे. त्या साईडनं पूर्ण मार्केट भरलं आहे. आता या साईडनं झाली तुरी टाकायला. आता अर्ध्या-पाऊण तासामध्ये होईनच चालू हराशी. दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने त्या हराशीमध्ये बनेल राहा व्हिडिओमध्ये. बोर होतं ते तर आले इकडे सोयाबीनचं मार्केट पाहायला. हा सोयाबीन आला आहे इकडे. मग काय म्हणता मनोज सर कसं वाटतंय? काका होतील काका जातो. आमचं आम्हाला आता कधी बसून बसून बोर वाटत होतं तर आम्ही आले इकडे सोयाबीनचं मार्केट पाहायला. पण इकडे बी काही चालू झालं नाही अजून म्हणून आम्ही चालले आता परत तिकडेच. हे पाहू शकता तुम्ही सोयाबीन किती प्रकारे आले. तुम्ही ना ते सोयाबीन पाहायला असेल जे ते काय होते त्याला काय म्हणतात ते सोया चंक्स. पण रिअल सोयाबीन ही अशी असते याच्यापासूनच म्हणजे त्याच्या रश्यापासून तयार होते ते. नमस्कार मंडळी. आता झालं आहे हराशी चालू झाली. आता पाहू आता काय भाव बसते आज तुरीचा. चला तुम्हाला भी कर लो ना. हां हराशी चाली झाली आणि आमचे तोंड लटकले. काय म्हणणं आहे मग काय भाव भेटीन आता? आता काय खायला द्या ना. आज डायरेक्ट 100-200 नी डायरेक्ट 500 भाव उतरले. बोला आज फक्त 100-200 नाही डायरेक्ट 500 भाव उतरले आहे. 85 वरून डायरेक्ट 80 वर. 255 आणि आपली तूर भरणं चालू आहे आता. आता हे तूर भरणं झाले की काटा करते. काटा गेला की किती भरेल ते समजेल आपल्याला पैसे भेटतील. दाखवतो तुम्हाला पुरी प्रोसेस. नमस्कार मंडळी. आता आमची तूर विक्री झाली आहे. भाऊ काय भाव भेटला? 8,100. 8,100. तुम्हाला किती भेटला? मन काही समाधान 9,300. सगळ्याचे तोंड वळाले पण सगळे आतुरतेने सांगता की इतका गेला तितका गेला. आज भाव 84च्या वरे कुठलेला नाही आहे मलकापूर मार्केटले. हे आजचा हाल तुम्ही पाहू शकता. आता तूर हराशी झाली. आता आम्हाला पावती भेटली आहे. तर या पावतीनंतर आम्ही जाऊ पैसे घ्यायला रनबून झाला. दाखवतो तुम्हाला पुढे. नमस्कार मंडळी. आता आमची झाली तूर इकडनं आम्हाला भेटला आहे 8,200चा भाव. तिच्यातली सॅटिस्फाईड नाही आहे कारण 8,900चा भाव चालू होता 2 दिवस अगोदर आणि आम्हाला भेटला 8,200. दिल टूटा है लेकिन दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है.
आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन आंखों इतना का समंदर सूखा तो नहीं है. एवढ्यावर आमचं भाषण संपत आहे. आजचा ब्लॉग इथपर्यंतच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.